podcast. As our tagline says, the whole conversation will be raw, real and relatable. For today's episode, I am your host Harshada Khandekar with my co-host Harsh Gosavi. तर आज आपल्या बरोबर आपले लाडके डायरेक्टर आणि निर्माते रवी जाधव सर आपल्या बरोबर आहेत. तर सर्वात पहिले सर नमस्कार. नमस्कार. वेळ आमच्यासाठी काढला. नमस्कार. थँक्यू. तर सर आपल्या पॉडकास्टची अख्खी सुरुवात आम्ही नेहमी त्यांच्या बालपण जाणण्यापासून करतो, कारण की माझं असं म्हणणं आहे की आपण जे आता आहोत त्याच्यामध्ये आपल्या बालपणाचा खूप जास्त मोठा वाटा असतो. आणि मी डोंबिवलीची आहे त्यामुळे डोंबिवलीचा किती मोठा भाग होता आणि बालपणाचा मेनली तुमच्या स्टोरी टेलिंग मध्ये किती मोठा भाग आहे. बेसिकली माझा जन्म प्रभादेवी मुंबईचा आणि मुंबईला खूप सिद्धिविनायक मंदिराच्या बाजूला 1 मिनिट अंतरावरती एक सुंदर मंदिर आहे प्रभादेवीचं आणि तिथे एक पेडणेकर वाडी होती आणि पेडणेकर वाडी समोर रवींद्र नाट्य मंदिर आहे आताचं जे आहे. तर तिथे माझा जन्म झाला. मला असं वाटतं की त्यावेळी माझं नाव रवींद्र ठेवलं असेल बिकॉज ते रवींद्र नाट्य मंदिर तिथे आहे. आणि त्यानंतर मी 6वी पर्यंत मुंबईला होतो. माझं प्राथमिक शाळा बालविकास मंदिर आदर्शनगर परळी. त्यानंतर 6वी 7वी शिक्षण झालं पिंटोवीला इंडियन एज्युकेशन सोसायटी. ती शाळा आहे पोर्तुगीज चर्चच्या इथे. आणि मग 7वीला हे शिफ्टेड टू डोंबिवली. डोंबिवलीत माझी शाळा होती स्वामी विवेकानंद विद्यामंदिर भोपाळ नगर. आणि आता ती शाळा ती बिल्डिंग अस्तित्वात नाहीये. आता ती शिफ्ट झाली नेहरू मैदानच्या इथे. पण छोटीशी शाळा होती आणि त्या शाळेने बऱ्याच गोष्टी दिल्या मला. पहिली गोष्ट म्हणजे माझं सायन्स आणि मॅथमॅटिक्स इतकं चांगलं नव्हतं. याचं मेन कारण असं होतं की मुंबईला मी होतो की आम्हाला सामान्य विज्ञान असायचं, एकच पुस्तक असायचं. जेव्हा मी डोंबिवलीला गेलो ते 3 पुस्तक होती, जीवशास्त्र, भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र. त्यामुळे माझा एक प्रचंड गोंधळ झाला माझ्या मनामध्ये. कारण मला अजूनही आठवतं की 6वी पर्यंत मी ऑलमोस्ट टॉपर होतो क्लासरूम मध्ये आणि 7वी मध्ये डायरेक्ट टॉपर पासून 30 पैकी 2 मार्क 3 मार्क असे मला मिळायला लागले होते. तर मला ते कळेच ना, केमिस्ट्री, बायोलॉजी आणि फिजिक्स मला ते कळलं नाही. आणि त्यामुळे 7वी 8वी पासून थोडा अभ्यासामध्ये भीती वाटायला लागली मला की मी पास होईल नापास होईल. आणि त्याच वेळी माझ्या चित्रकलेची आवड सुरू झाली होती. आणि ऑल क्रेडिट गोज टू माय टीचर्स ज्यांनी माझी चित्रकला जोपासली, मला प्रोत्साहन दिलं की तू चित्रकलेत काहीतरी कर. पण मनामध्ये स्ट्रेस असायचं की आई वडिलांना असं वाटायचं की आपण मुलांनी डॉक्टर व्हावं किंवा इंजिनियर व्हावं. आणि मला असं वाटतं माझ्या पिढीच्या सगळ्यांचंच हे एक दुखणं होतं. पण त्यावेळी माझ्या टीचरने सांगितलं की तू चित्रकला कर. आणि मला माहित नव्हतं चित्रकलेने पुढे काय होऊ शकतं. मला सुद्धा वाट माहित नव्हतं. मला चित्रकला हा व्यवसाय होऊ शकतो मला खरंच माहित नव्हतं. पण दॅट ऑल क्रेडिट गोज टू माय स्कूल. आणि त्यावेळेचे माझे जे मित्र होते शाळेतले आणि ते सगळेच असे टुवर्ड्स चित्रकला जास्त होते. त्यामुळे मला अजूनही आठवतं की माझ्या 10वी नंतर आमच्या बॅच पैकी 4 मुलं आम्ही जे मध्ये गेलो होतो आफ्टर 12th. पण 10वीतली माझी जी बॅच होती तर ती चौघे आम्ही जे मध्ये गेलो होतो, जे अमेझिंग आहे. एका क्लासरूम मधलं कारण जे मध्ये ऍडमिशन मिळणं खूप डिफिकल्ट आहे. आणि त्यामुळे मला हे क्रेडिट सगळं आमच्या ज्या क्लास टीचर होत्या कुमुद डोकेबाई यांना जातं. अच्छा. सर ही फील्ड खूप अनप्रेडिक्टेबल आहे की म्हणजे सक्सेस मिळाली तर खूपच सक्सेस किंवा नाहीतर नाही. तर अशा वेळी आपली फॅमिली आणि आपले जे मित्र असतात त्यांचा कुठे ना कुठे एक सपोर्ट असणं खूप महत्वाचं आहे. त्याच्याबद्दल So you're talking about the field of advertising or field of cinema? Cinema. Okay. So before joining cinema, मी ऍडव्हर्टायझिंग मध्ये होतो 12 वर्ष. आणि 12 वर्ष मी अनेक मोठ्या प्रोडक्शन जाहिराती केल्या आहेत. खूप कमी लोकांना माहिती आहे, ज्यांना माहिती आहे त्यांना माहिती आहे बेसिकली. सो 12 वर्ष मी ऍडव्हर्टायझिंग मध्ये होतो. खूप उत्तम पोस्ट होतो, खूप उत्तम सॅलरी होती मला. आणि जी सगळी आजकाल जी सुख लागतात, स्वतःची गाडी, स्वतःचा फ्लॅट एक्सेट्रा सगळ्या गोष्टी होत्या माझ्याकडे. पण एक गोष्ट माहीत नव्हती की माझं स्वतःचं काय. आणि हा जो प्रश्न मला वाटतं मी सगळ्यात तरुणांना सांगतो की हा मला त्यावेळी पडला होता की बेसिकली मी हे करतोय फॉर माय क्लायंट, फॉर माय एजन्सी. आणि मलाही ते करताना आनंद मिळायचा. पण शेवटी माझी स्वतःची ओळख काय, म्हणजे रवी जाधव म्हणजे नेमकं काय हे मला सापडत नव्हतं. त्यावेळी असं वाटलं की स्वतःसाठी काहीतरी करावं, काहीतरी असं करावं ज्याने माझं नाव लोकांसमोर येईल, मला काय सांगायचंय हे लोकांसमोर येईल, मला कोणत्या गोष्टी मांडायच्या त्या लोकांना कळतील. आणि त्यातून मग मी सिनेमामध्ये आलो. आणि ऑब्व्हियसली
ज्या सिनेमामध्ये आलो तेव्हा माझे जे ऍडव्हर्टायझिंग मधले मित्र होते ते म्हणाले की खूप अनसर्टन वर्ल्ड आहे, जसं तू बोललीस की एखादा सिनेमा चालतो तेव्हा लोक खूप कौतुक करतात आपल्याला, एखादा सिनेमा नाही चालत तर आपली टीकाही होते. पण कौतुक आणि टीका हा मला असं वाटतं लाईफचा एक भाग आहे. म्हणजे कुठच्याही सुखी कुटुंबात सुद्धा तुम्ही घरी बघाल तर आई वडिलांना टीका करत असते, कौतुक पण करते. मुलं पण आई वडिलांचं कधी कधी कौतुक करतात, कधी टीकाही करतात. तसं आमच्या क्षेत्रात किंवा प्रत्येक क्षेत्रामध्ये आहे की जिथे तुम्हाला सक्सेस आहे तिथे तुम्हाला टोरिंग पण आहे, आणि हे मला आधीपासून माहिती होतं आणि मी त्याच्यासाठी प्रिपेअर होतो. त्यामुळे when I was 2008, I think I joined or decided to quit advertising and do something of my own. So I started my production house called Akash Communication and produce and direct. म्हणजे तू जसं इंट्रोडक्शन मध्ये म्हणालीस की निर्माता, मी निर्माता नाहीये, मी दिग्दर्शक आहे आणि मी निर्माता पासून म्हणतो. पण ऑब्विसली येस, नाटकांमध्ये सुद्धा आमची निर्मिती होती विथ झी टॉकीज, आणि झी वॉज व्हेरी काइंड टू मी टू गिव्ह मी अ फर्स्ट चान्स टू डायरेक्ट नाटक. कारण त्यावेळी मला सिनेमाचा अभ्यास काहीच नव्हता, अभ्यास म्हणजे अनुभव काही नव्हता. अभ्यास जो होता तो ऍडव्हर्टायझिंगचा होता, पण झीने तो पहिला चान्स दिला आणि ते पहिली संधी मिळणं खूप गरजेचं असतं. त्यावेळी आम्ही म्हणजे आकाश कम्युनिकेशन आणि झी टॉकीज यांनी नाटकांची निर्मिती केली आणि रेस्ट इज हिस्ट्री. तर मग जे स्कूल ऑफ आर्ट्स मध्ये जेव्हा तुम्ही शिकत होतात ग्राफिक डिझाईन आणि व्हिज्युअल कम्युनिकेशन, तर तुम्हाला असं काय वाटलं की आपण फिल्म इंडस्ट्रीत किंवा फिल्म मेकिंग मध्ये एंट्री घ्यावी किंवा ऍडव्हर्टायझिंग मध्ये जावं? कारण ग्राफिक डिझाईन आणि थोडं लाईक फिल्म मेकिंग थोडंसं वेगळं आहे. तर मग तुम्हाला असं काय थॉट आला की आपण फिल्म मेकिंग मध्ये जावं किंवा फिल्म इंडस्ट्री मध्ये एंट्री करावी? असं स्कूल ऑफ अप्लाइड आर्टला असताना मला कधीच स्वप्नातही वाटलं नव्हतं की मी सिनेमामध्ये जाईन म्हणून. तेव्हा स्वप्न खूप वेगळीच होती. कॉलेजमध्ये असताना स्वप्न अशी होती की लवकरात लवकर कॉलेज पास आउट व्हावं, लवकरात लवकर एक चांगला जॉब मिळावा, एक चांगली नोकरी मिळावी आणि लवकरात लवकर वडिलांच्या हातामध्ये पहिली सॅलरी द्यावी, आणि तेवढंच एक सीमित ड्रीम होतं असं म्हटलं पाहिजे. ऑब्विसली जेव्हा हे स्वप्न असतं की तुम्हाला लवकर जॉब मिळायला पाहिजे एका चांगल्या ऍड एजन्सीमध्ये, त्यासाठी तुम्हाला चांगलं काम करावं लागतं, चांगली मेहनत करावी लागते आणि तुमचं जे लास्ट इयरचं एक्झिबिशन असतं कॉलेजमध्ये त्यात तुम्हाला स्कोर करायला लागतं. त्यामुळे ते ड्रीम जेजेमध्ये असताना तेच होतं की कधी नोकरी मिळते आणि कधी जॉब चालू होते. आणि जेव्हा जॉब मिळाला, दॅट वॉज ऑल्सो वन ऑफ द बिगेस्ट एजन्सी इन इंडिया, ड्राफ्ट FC गुलका, याच्यामध्ये माझं सिलेक्शन झालं. आणि तिथे पहिले 1 वर्ष तर अंडरस्टँड करण्यामध्ये गेलं की ओव्हरऑल काय असतं, ऍडव्हर्टायझिंग बिझनेस म्हणजे काय, ऍडव्हर्टायझिंग वर्ल्ड म्हणजे काय, मार्केटिंग म्हणजे काय, आणि क्लायंटसाठी काय टाईपचं आपण कम्युनिकेशन केलं पाहिजे हे कळण्यातच 1 वर्ष गेलं. आणि मग सेकंड वर्षापासून मग जेन्युअनली चांगलं डिलिव्हरी स्पीड चालू झालं. आणि त्यातून करता 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 मला आठवतं की 2000ला झी एक आमचं अकाउंट होतं, झी नेटवर्क. त्यामध्ये झी मराठी सोबत अनेक जे चॅनल्स होते जे माझ्या टीमकडे होतं, ज्याच्यात ऍड्स मी करायचो. तर ते पाहता पाहता मी त्या झीच्या पार्ट्या म्हणा किंवा झी गौरव पुरस्कार असेल किंवा नक्षत्र देणं कार्यक्रम असेल, हे कार्यक्रम मी अटेंड करायला लागलो आणि मला ते वर्ल्ड फॅशनेट करायला लागलं. मला वाटलं हे खूप इंटरेस्टिंग आहे. या प्रत्येकाचं स्वतःचं नाव आहे, प्रत्येकाचं स्वतःचा एक से आहे, प्रत्येकाची स्वतःची मांडणी आहे, आणि जी माझी नाहीये, जी मी दुसऱ्यासाठी काम करतोय, मी दुसऱ्याचं प्रोडक्ट विकावं म्हणून काहीतरी क्रिएट करतोय. मी असं का मला असं काहीतरी क्रिएट केलं पाहिजे जे मला स्वतःला आनंद देईल आणि माझं स्वतःचं म्हणणं लोकांसमोर. सो 2008ला जेव्हा 2008ला जॉब सोडायचा निर्णय घेतला तेव्हा डेफिनेटली खूप मत अशी वेगळी होती की काही झालं नाही, सिनेमात चाललं नाही, तर यू कम बॅक अँड जॉइन FC. पण नशिबानं सगळं झालं नाही. नटवरला नॅशनल अवॉर्ड मिळालं, बालकांदेवाला नॅशनल अवॉर्ड्स मिळाले, बालकपणातला प्रचंड सुपरहिट झाला, आणि मग तशी वेळ आली नाही की पुन्हा जावं. पण अजूनही म्हणजे आता सुद्धा मी बऱ्याचशा ऍड्स करतो. म्हणजे लोकांना माहितीये की मी फिल्म डिरेक्टर आहे, पण मी ऍड डिरेक्टर पण आहे आणि मी बऱ्याच ऍड डिरेक्ट करतो. इनफॅक्ट मी आता पण जाऊन माझी एका ऍडची मीटिंग आहे आणि उद्या माझ्या ऍडचं शूटिंग आहे. त्यामुळे ऍडव्हर्टायझिंग अजूनही मला आवडतं आणि सिनेमा स्वतःसाठी करतो की 1.5 वर्षात एक सिनेमा करतो. नॉर्मल रेशो आहे 1 ते 1.5 वर्षात एखादा सिनेमा करतो आणि तो सिनेमा स्वतःसाठी करतो आणि ऍड पण स्वतःसाठी करतो, पण कशासाठी करतो. नटरांचा उल्लेख तुम्ही केला तर नटरांना ह्या वर्षी 15 वर्ष झालेत. तुम्हाला या क्षेत्रात येऊन 15 वर्ष झालेत. हो हो. तर
सब्जेक्ट चूज करणं, कारण की तमाशा थिएटर याच्यामध्ये डान्सर, लांबी डान्सर त्याच्याबद्दल नाही, बट जे साईड रोलला असतात त्यांच्याबद्दल एक पिक्चर बनवणं आणि त्यांना मेन लीडवरती आणणं, तर ह्याच्यामध्ये तुमची आयडिएशन काय होती अख्खी? मूळ जेव्हा ऍडव्हर्टायझिंग जेव्हा सोडलं म्हणजे ज्यावेळी तो एक ब्रेक घेतला होता की स्वतःचं काहीतरी करायचं, तेव्हा डोक्यात त्यावेळी एक फिक्स होतं की इझी मार्ग सोडायचा नाही. ते सर्वात इझी म्हणजे काय, चला पटकन एक सोपा विषय घ्या, काहीतरी जो आपल्याला माहिती आहे, ज्याबद्दल आपल्याला माहिती आहे, जो सब्जेक्ट बद्दल आपण जाणून ते डोंबिवलीच्या माणसांच्या व्यथा, वेगवेगळ्या जाणाऱ्या लोकांच्या गोष्टी वगैरे जे मला माहिती होतं, जे मी अनुभवलं होतं, तर ते करण्यापेक्षा असं काहीतरी करावं त्याच्यामध्ये मला काही माहिती, त्याच्याबद्दल झिरो नॉलेज आहे. तर ज्यावेळी असं मला कुठच्या गोष्टी, त्यावेळी मला वाटतं 2005 गणपत पाटील यांना झी पुरस्कार मिळाला आणि ते त्यांना पुरस्कार देताना, बक्षीस देताना असं वाटतं की मला ह्या विषयाबद्दल सिनेमातल्या तमाशाच्या गाण्यांव्यतिरिक्त काहीच माहिती नाही. तमाशा मुळात कसा असतो, या माणसाचं जीवन काय कसं आहे, तमाशे होतात कुठे टाईपची माणसं ते बघतात. माझं गाव सुद्धा संगमेश्वर तालुका आहे, चिपळूण, तिथे तमाशा होत नाही. तर मला याच्यावर काहीच माहिती आणि म्हटलं हा विषय चॅलेंजिंग आहे, त्या विषयामधनं मला काही शिकता येईल आणि ते शिकणं डिफिकल्ट होतं, कारण मला 2 वर्ष लागली. मी अनेक ठिकाणी फिरलो, अनेक लोकांना भेटलो, सिनेमाच्या अनेक तमाशांच्या कलाकारांचा अभ्यास केला, अनेक लोकसंगीताचा अभ्यास केला आणि तेव्हा कुठे मला असं वाटलं की आता हे करू शकतो आपण. तर काही नसेल वाटलं नसतं, पण एकच होती मनामध्ये की डिफिकल्ट विषय घ्यायचा ज्याबद्दल आपल्याला काही माहिती नाही, त्याच स्वतःला प्रूव्ह होतात. जर मी त्याच स्वतःला प्रूव्ह केलं तर माझा कॉन्फिडन्स लेवल जो वाढेल तो मला शेवटपर्यंत या क्षेत्रात साथ. त्यामुळे मला कम्फर्ट झोन नको होता, कुठल्या प्रकारचं कम्फर्टेबल विषय नको होता. म्हणून तमाशा पण ज्याच्याबद्दल मला काही म्हणजे आता जेव्हा तो नटरंग रिलीज झाला सगळ्यांना असं वाटलं की मी सांगली कोल्हापूरचा आहे, अण्णा जाधवच असल्यामुळे. पण जेव्हा लोकांना सांगायला की मी संघर्ष तिथे तमाशा होत नाही, तर लोक खरंच सरप्राईज झाले त्यावेळी. मग तुम्ही केलं कसं? म्हणजे तेच सेम अभ्यासाला पर्याय नाहीये. म्हणजे आताही जेव्हा नवा सिनेमा कमी करतात तेव्हा पण एक नक्की आहे की त्याचा अभ्यास करायला मला जवळजवळ 7 ते 8 महिने मिनिमम लागतो, त्याशिवाय मी कोणता सिनेमा शूट चालू करत असते. तर ते अजून काय की जे करायचं, जसं मी म्हटलं मी कशासाठी चित्रपट करतो, ह्याच्यासाठी करतो मला त्यातनं आनंद मिळावा आणि लोकांनी ते माझं नाव आहे ते एका आदराने घ्यावं की आणि ह्या माणसाने सिनेमा केला. त्याचा सिनेमा करण्याचं काहीच पॉईंट नाही, त्यात आर्थिक विवंचना नाहीये, पैशाची काही काळजी नाहीये, आयुष्य खूप चांगलं चाललंय. सिनेमा खूप जबाबदारीचं माध्यम आहे, ते कम्युनिटीचं माध्यम आहे. तुम्ही करमणूक करता त्यात तुम्ही काय सांगता, लोकांना काय दाखवता, काय वेगळं तुम्ही करता, ते करताना तुम्हाला आनंद किती मिळाला हे खूप महत्त्वाचं. त्यामुळे पहिला चित्रपट तमाशा करताना मूळ हेतू किंवा मूळ हे की किती वाटली पाहिजे. अजूनही मी असं सब्जेक्ट चूज करतो जे सिलेक्ट करताना मला प्रचंड भीती वाटते, प्रचंड कल्पना येतात की अरे यार हे होईल की नाही, हे पॉसिबल आहे की नाही. आणि बघितलं गेलं तर आपण नेहमी स्ट्रॉंग फिमेल कॅरेक्टर्स बघितल्या होत्या, तर स्ट्रॉंग मेल कॅरेक्टर म्हणजे जेव्हा मी बघितला पिक्चर तेव्हा मला असं झालं की एक स्ट्रॉंग फिमेल कॅरेक्टरमध्ये मेल कॅरेक्टरमध्ये पण एवढे इमोशन्स दाखवू शकतो ह्याचा आधी विचारच नव्हता केला कोणी. म्हणजे कारण की मेनली आपण फिमेल्सला इमोशन एक्सप्रेस करताना बघतो आणि मेल कॅरेक्टर्स मोस्टली म्हणजे ते थोडे रफ अँड टफ किंवा असे दाखवले जातात. पण या चित्रपटामध्ये आपण बघितलं गेलं तर मेल कॅरेक्टर खूप इमोशनली फॅमिली किंवा समाजाच्या रिलेटेड त्याला खूप ते त्रास होते, ते दाखवणं किती डिफिकल्ट होतं. ऍक्च्युली चित्रपटात समाजाचा एक आरसा असतो, समाजात जे घडतंय, आपल्या आजूबाजूला ज्या गोष्टी घडतायत त्याचंच प्रतिबिंब सिनेमामध्ये येतं. त्यामुळे ते दाखवणं डिफिकल्ट नव्हतं. मला वाटतं लोकांना पाहणं किती इझी होतं, डिफिकल्ट केलं. कारण काही गोष्टी म्हणजे पुरुष बायकांसगळी कामं चित्रपटामध्ये नाटकामध्ये त्यावेळी करत होते, पण ते दाखवलं खूप कमी लोकांनी, दाखवले लोकांनी खूप चांगल्या लोकांनी दाखवलं खूप कमी लोकांनी. आणि ते नटरंग किंवा बालगंधर्व सगळे लोकांनी पाहिलं, लोकांनी त्याला आशीर्वाद दिला आणि मला ती मोठी गोष्ट
आपल्या मराठी रसिक प्रेक्षकांची. कारण ते इतके ओपन माइंडेड आहेत, ते इतके त्याचं स्वतःच आपल्या चित्रपट प्रेक्षकांचं स्वतःचं वाचन, स्वतःचा अभ्यास इतका दांडगा आहे ना की त्यांना तुम्ही गंडवू शकत नाही. तुम्हाला प्रचंड अभ्यास करावा लागतो त्याच्यासोबत जाताना, आणि एकही मिस्टेक्स तुमच्याकडनं झाली तर ते तुम्हाला जोड्याने मारतात. एक कन्फर्म आणि यू हॅव टू रेडी फॉर. त्यामुळे एक मात्र खबरदारी घ्यावी लागते प्रत्येक वेळी की आपण जेव्हा सिनेमा करतो की हे कायम टिकणारा माध्यम. अर्थात सिनेमा जर लोकांना आवडला तर ते कायम टिकणारा माध्यम आहे. सिनेमा लोकांना आवडला नाही तर 2 दिवसात तो कसाने टोपलीत पण चालेल. पण माझ्यासाठी तो कायम टिकणारा माध्यम. मी खूप प्रयत्न करतो. मला वाटतं माझा एखाद दुसरं सिनेमा असेल जो माझ्या मनात झाला नाही, तो लोकांना अजिबात आवडला नाही. पण आणि त्यात जे काही दोष किंवा चूक असेल ते सगळे माझ्या अभ्यासामध्ये किंवा माझ्या सादरीकरणामध्ये. बाकी सिनेमे जे चालले, जे लोकांना आवडले, ते मला वाटतं अजूनही लोक 10 वर्ष झाले अजून एवढे व्हिडिओ बनतात इंस्टाग्राममध्ये, लोक इतकं शेअर करतात, लोक जगभरात नाचतायत, गातायत. कारण वाटतं हे माझं म्हणणं आहे की ते कायम टिकणारं असतं. आणि तुझा जो प्रश्न होता की मेल प्रोटॅगनिस्ट स्ट्रॉंग मेल, असं काही नाही. मेल प्रोटॅगनिस्ट आपल्या भारतीय सिनेमामध्ये अत्यंत उत्तम दर्जाचे सिनेमे झाले, मेल सेंट्रिक. इनफॅक्ट मला असं वाटतं की आता कुठे फिमेल सेंट्रिक सिनेमे यायला लागले. आधी सगळं हे मेल सेंट्रिकच होतं. आणि मला वाटतं माझ्या सिनेमाचा बीज असं होतं की माझ्या सिनेमात मेल हे फिमेल सारखे आहे. मला तो एक मला बीज होता. आणि मला 2010 नंतर लाट वेगळ्या पद्धतीने बदलले की जास्त फिमेल सेंट्रिक सिनेमे यायला लागले. आणि जे उत्तमच आहे दोन्ही प्रकारचे सिनेमे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की जसं सिनेमाला भाषा नसते, सिनेमाला जात नसते, सिनेमाला लिंग पण नसतं. सिनेमा मेल सेंट्रिक, फिमेल सेंट्रिक चुकीचं. सिनेमा ह्युमन सेंट्रिक असतो. नटरंगविषयी आपण अजून बोलायला गेलो तर त्यातलं जे म्युझिक होतं, जे एवढं फेमस झालं, म्हणजे वाजले की 12 म्हणा किंवा नटरंग उभाची जी धून आहे ती पण अजून ढोलकी सोलोला वाजतेच, म्हणजे ती धूनशिवाय होतच नाही. आणि सर अजून एक चित्रपट म्हणजे बालगंधर्व. तर दोन्ही एक साधारण आपण बघायला गेलो तर त्यांच्यात साम्य असं आहे की म्युझिक आहे. तर म्युझिक काय रोल प्ले करतं एका फिल्म मध्ये टू हायलाइट द थीम ऑफ द फिल्म? मला ना अजय अतुलचं एक वाक्य आठवतंय, नटरंगच्या आधीचं वाक्य आहे. आमच्या मीटिंग मध्ये अजय अतुल असं बोलले होते मला की जे मला माझ्या मनात कोरलं गेलं ते वाक्य. आणि मला असं वाटतं प्रत्येक क्षेत्रात प्रत्येक माणसाने हे वाक्य आपापल्या कामाबद्दल, आपल्या स्वतःच्या कामाबद्दल कुठेतरी लिहून ठेवलं पाहिजे. अजय अतुल मला असं म्हणाल की तुझा सिनेमा चालू किंवा न चालू, आमची गाणी नक्की चालणार एवढी माहिती. आणि मला हे वाक्य प्रचंड आवडलं. माझ्या मुलाला सुद्धा प्रचंड बराच एक्झाम्पल देतो की तू कोणत्याही ऑफिसमध्ये काम करत असशील, त्या ऑफिसचं पुढे काय होईल नाही होईल माहित नाही, पण तू तिथे काय करतोस ते लोकांच्या लक्षात आलं पाहिजे. तर हे अजय अतुलचं वाक्य होतं जे मला कायम स्मरणात राहिलं. त्यामुळे नटरंग हा सिनेमा चालण्यामध्ये, लोकांना आवडण्यामध्ये खूप मोठा सिंहाचा वाटा अजय अतुल यांचा. आज तुम्हाला माहिती आहे, जुनी जेव्हा आपण गाणी एखादी ऐकतो, आपल्या गाण्याचा सिनेमाचं कदाचित व्हिज्युअल आठवत नाही, हिरो आठवत नाही, पण गाणी ऐकतो. सेम नटरंगच्या बाबतीत झालं. आणि ते म्हणजे अजय अतुलने प्रचंड मेहनतीने केलं. मी पाहिलं त्यांची कामाची पद्धत, दिवस रात्र जागून ते काम केलं. तेव्हा की नाही तू सिनेमा तुझा कर, तुझी गोष्ट छान आहे, तुझं व्हिज्युअलाइज तू चांगल्या पद्धतीने ते करशील याची आम्हाला खात्री आहे. पण सिनेमाचं काही झालं नाही तरी सुद्धा आमची गाणी टिकणार एवढी मेहनत आम्ही करणार. आणि मला असं वाटतं चित्रपटामध्ये ऍक्टर, म्युझिक डायरेक्टर, लेखक असतील किंवा फाईट मास्टर असतील, कॅमेरामॅन असेल, या सगळ्यांनी जेव्हा हा विचार केला ना की आम्ही आमचं काम चोख करू, तर सिनेमा नटक सारखं होतो. नकली नटकची टीम म्हणा, बालगंधर्वची टीम म्हणा, बालकपलकची टीम म्हणा, टाइमपासची टीम म्हणा, तालीची टीम म्हणा, ही टीम खूप सुंदर मिळाली. आणि त्याचं डिरेक्टर मला हेच काम असतं की प्रत्येकाला आता सब्जेक्ट त्यांचा वाटलं पाहिजे. प्रत्येकाला काम करताना असं वाटलं की माझा सिनेमा, त्या दिग्दर्शकाचा सिनेमा नाही, सिनेमा दिग्दर्शकाचा कधीच नसतो, सिनेमा सगळ्या टीमचाच असतो. त्यामुळे ते खूप महत्वाचं आहे. आणि म्हणून आणि म्युझिक हे मला तिला काय म्हणतात ते मला प्रचंड आवडणारी गोष्ट आहे. म्हणजे सिनेमामध्ये तुमच्या मला असं आवडतं डिपार्टमेंट कोणचं, एक रायटिंग डिपार्टमेंट, लेखन, म्युझिक आणि फायनल एडिटिंग, 3 गोष्टी मला प्रचंड आवडतात. शूटिंग आम्ही खूप मजा करतो. शूटिंग बघा डिसिप्लिन असतं, पण त्याचं प्लॅनिंग आधीच झालेलं असतं. पण म्युझिक मला अजूनही प्रचंड आवडतं. म्हणजे बऱ्याच ऍड्स मध्ये मी ऍक्च्युली ऍड्स मध्ये केलेली जिंगल सुद्धा प्रचंड गाजलेली आहेत, सिनेमातली गाणी सुद्धा. आणि ऑलमोस्ट सगळ्या सिनेमातलीच गाणी खूप गाजली. आणि एडिटला खूप काही सिनेमा उलटा सुद्धा होऊ शकतो, काही होऊ शकतो.
तर ह्या 3 गोष्टी मी खूप करतो. माझे टॉप 10 पिक्चर काढेल, त्याच्यामध्ये टाइमपास हे कुठे ना कुठेतरी पहिल्या 3 मध्ये असणार आहे, हे नक्की आहे माझं. कारण की मला वेळ लागले गाणं सगळ्यांच्या मोबाईलमध्ये वाजत होतं आणि अख्ख्या महाराष्ट्राला वेळ ठेवलं तेव्हा. तर या पिक्चरचं मला असं वाटतं की कॅरेक्टर जी होती ती एवढी चांगली होती ना, म्हणजे आत्ताही कोणत्याही मुलीचा बाबा समज स्ट्रिक्ट असेल तर तो शाकाहार आहे. आणि ते म्युझिक, ते दगडू असा दरवाजा उघडतो आणि मग शाकाल असं ते वाचतं, ते म्हणजे हसून हसून वेडे होतो आम्ही. नंतर दगडूचं कॅरेक्टर झालं किंवा सपोर्टिंग असू दे, म्हणजे बालभारती, ओंकार राऊतनी केलेलं. तर या सगळ्यांमध्ये जे कॅरेक्टर बिल्डिंग होतं ते कसं केलं गेलं होतं सर? टाइमपास ही डोंगरीचीच गोष्ट होती. टाइमपास मी राहायचो पेन्शन नगरला. माझ्या आजूबाजूला अशी अनेक माणसं मी पाहिली होती. बेसिकली मी स्वतः पेपर टाकायचो आणि त्यावेळी मी त्यांच्या घरात बऱ्याचदा पेपर टाकायला जायचो. तर अनेक जण मला माझे ओरडायचे की कधी सांगतो तू कसा आवाज होतो. त्या अनेक आठवणी माझ्या डोक्यामध्ये होत्या. पण आणि झालं असं होतं ना की नटरंगामुळे म्हण, बालरंगामुळे म्हण, पालकमुळे म्हण, असा कुठेतरी असा एक शिक्का बसण्याचा खूप धोका होता की हा फक्त एस्थेटिकल फिल्म करतो, आर्ट टेक्चर फिल्म करतो, याला कमर्शियल फिल्म करत नाही वगैरे. तो बालक म्हण किंवा बालगंधर्व म्हण किंवा नटरंग, तिन्ही सिनेमा प्रचंड चाललेले होते. तरी सुद्धा एक व्यावसायिक सिनेमा, प्युअर व्यावसायिक सिनेमा, कॉमेडी सिनेमा हा बहुतेक येणार नाही असं कदाचित एक थोडंसं एक मत त्यावेळेसच मदत होतं आफ्टर बालक स्पेशल. कारण बालक व्हेरी सिरियस फिल्म, तो इट इज कॉमेडी फिल्म पण ती खूप सिरियस होती. त्यामुळे मग म्हटलं चला आपण अशी गोष्ट बघू जी आपल्याला माहिती आहे. मी कम्फर्ट झोन तुम्ही नटरंगला टाळला होता की कम्फर्ट झोन आपला काय, माझा स्वभाव सेम, मी खूप मस्ती मजा करतो, खूप कमी वेळा सिरियस असतो. माझे सगळे मित्र हे रिक्षावाले आहेत किंवा टपोरी नाक्यावरचे कटिंग चहा पिणारे, असे सगळे माझे मित्र आहेत अजूनही. आणि चला त्यांची एक गोष्ट कर, आणि मग त्यांची गोष्ट केली. ऍक्च्युअली त्या मनाने मला इझी होती कारण ही माणसं मी जवळनं पाहिली होती. सगळी दगडू मी जवळनं पाहिला होता, कॅरेक्टर मी जवळनं पाहिली होती, शाकाल मी जवळनं अनुभवला होता. तर सगळी माणसं मी पाहिली होती आणि त्यामुळे टाइमपास वॉज शॉकर टू पीपल. लोकांना पुन्हा एक ऍस्थेटिकल काहीतरी विषय घेऊन काहीतरी काही नाही. आणि मग टाइमपास झाला. आणि मला असं वाटतं की बालक वॉज अ फर्स्ट फिल्म इन मराठी हिस्ट्री ज्याच्यामध्ये 13-14 वर्षांच्या मुलांची गोष्ट सांगितली. पौगंडावस्थातल्या मुलांची 13-14 वर्ष. आणि टाइमपास ती गोष्ट पुढे घेऊन गेली. यामुळे चांगली गोष्ट अशी झाली की मराठीला जो यंगस्टर्सचा जो ऑडियन्स येत नव्हता, जो युथ मराठीला येत नव्हतं, युथसाठी मराठी म्हणजे नाही आपण हिंदी पिक्चर बघूया आपण, या टाईपचं त्याचं ऍटिट्यूड होतं. पण बालक आणि बालक नंतर टाइमपासमुळे हा जो ऑडियन्स आहे युथ हा मराठी सिनेमाकडे आला, खेचला गेला. आणि मग मराठी मूवी बघणं असं हे सुद्धा एक स्टाईल स्टेटमेंट होऊ लागलं. आणि तेच कुठेतरी मनात होतं. मला असं वाटतं की हे केलं पाहिजे आपण. आणि ते घडलं, त्याचा मला खूप आनंद आहे. त्याचा फायदा नंतर बऱ्याच सिनेमा. आणि आज युथ मराठीमध्ये ज्या पद्धतीने वळलाय आणि मराठी फोककडे जो युथ ज्या पद्धतीने वळलाय त्याचा मला प्रचंड आनंद होतो. आणि मला ते अजूनही वाढलं पाहिजे. अजून असे अनेक सिनेमे यायला हवे. आणि मराठी कल्चर, मराठी सिनेमा हा युथ कडे पोचला तर युथच हा सिनेमा जास्त त्याला कॅटेगरी पब्लिसिटी युथच करू शकतो जास्त. कारण 50+ किंवा 40+ लोक अजूनही एवढे सोशल मीडियाला सहसावले नाही. त्यामुळे या मुलांना सिनेमा आवडला तर तो ऑटोमॅटिक त्याची पब्लिसिटी होईल असं मला वाटतं. सर, आणि त्या फिल्म मध्ये आपण अजून बघितलं तर दगडूचे जे डायलॉग्स होते म्हणजे आई बाबा आणि साईबाबाची शपथ, साईबाबाच्या अंकी बाजूला कळलं दगडू कोण. तर ते डायलॉग असे तुम्ही ठरवलेले का ते इम्प्रॉम्प्टू त्याच्याकडून आले का? म्हणजे त्यातले बरेचसे डायलॉगचे श्रेय जातं प्रियदर्शन जाधवला. दर्शन हा अप्रतिम रायटर आहे. आणि दर्शनला मी फुल बाय फुल मध्ये त्याचे स्क्रिप्ट मी पाहिले, ते पण डोळे आणि दर्शन दोघांच. आणि लकीली दोघेही खूप सक्सेसफुल प्रोड्युसर आहेत. पण ते दोघे ज्या पद्धतीने फुल बाय फुल मध्ये करायचे त्याचं ते टायमिंग होतं. आणि दर्शनचं आणि ते पण दोघांचं रायटिंग खूप स्ट्रॉंग आहे. तर जेव्हा मी दर्शनला सांगितलं अगदीच काय मोजके डायलॉग होते पण बाकी सगळे दर्शनचे डायलॉग आहेत. आणि दर्शनने ज्या पद्धतीने, दर्शन स्वतः कोल्हापूरचा, तो मुंबईला राहिला होता, मला वाटतं अँड ऑफ स्ट्रगल करत आला होता. त्यांनी बरीच माणसं त्यांनी आजूबाजूला पाहिजे. तर त्यातले बरेच म्हणजे त्याची वन लाईन, त्याची गोष्ट जरी माझी असते तर त्याच्यामधला जो आत्मा आहे तो डायलॉग्स आहे. आणि त्या डायलॉग्स मला दर्शन खूप बघत येते. आणि ते डायलॉग आता म्हणजे
त्याच्यावर प्रोग्राम झाले, नया आहे बऱ्याच गोष्टी घडतात. त्यामुळे इज ऑल बेसिकली ना तीच तर गंमत आहे ना की तुम्ही कोणासोबत काम करता कोणत्या विषय असेल. त्यावेळी मला वाटतं दर्शन हा एक करेक्ट माणूस होता आणि ते अप्रतिम दर्शन पार्ट 1 आणि पार्ट 3 तिन्हीमध्ये या 3 भागांमध्ये सर्वात कॉमन धागा कोण आहे तर प्रियदर्शन जाधव. आणि तुम्ही जसे बोलताय की एक प्रकारे ना असं म्हणलं की 3 चित्रपट असे केले की मग हा डायरेक्टर हेच करू शकतो किंवा त्याच्यानंतर आता टाइमपास झाला त्यानंतर मग त्याचे पार्ट झाले तर मग एक प्रकारे ना असं म्हणलं की ह्यांना हेच जमतं किंवा हेच करू शकतं. पण त्याच्यामध्ये तुम्ही अनन्यासारखा एक चित्रपट प्रोड्यूस केला, त्याची स्टोरी जेन्युइनली लोकांपर्यंत पोहोचायला हवीच होती. कारण की अशा लोकांना ना आपण कधी आपल्या आसपास असतील ना तर आपण खूप वेगळ्या नजरेने बघतो, आपलं इंटेन्शनही नसेल तरी. त्याच्यासाठी आणि ऋताचं काम म्हणजे वेगळंच होतं. लाईक तिचं जे जनरली आम्ही त्याचे बिहाइंड द सीन्स बघितले, जनरली तिने पायानी ते कंगव्याने लिटरली तिने पायामध्ये कंगवा हे करून तिने केस विचारले किंवा हे सगळं. तर ते प्रोड्यूस करण्याच्या मागे तुमचं काय म्हणजे अख्खा हेतू काय? थोडंसं मागे जातो तर मध्ये मोठी लीप घेतलीस. बेसिकली आफ्टर टाइमपास मी टाइमपास 2 केला आणि दोन्ही चित्रपट भरपूर चालले, प्रचंड चालले. आणि पुन्हा म्हणतात ना ते अरे या आता काही डिफिकल्टी डायरेक्शन थोडं सोपं होऊन चाललंय सगळं, पैसे यायला लागले त्यामध्ये चित्रपटात आणि सिनेमा प्रचंड चालायला लागला. दोन्ही सिनेमा धोधो चालले. टाइमपास तुझी गाणी सुद्धा अजूनही इतकी ती शेती बागा नावाचं गाणं आहे, त्याचं युट्यूब तुम्ही बघा, त्याच्या खाली तुम्हाला युट्यूबचे कमेंट बघायला तुम्हाला कमीत कमी 8 तास लागतील. त्या कमेंटमध्ये लोकांनी बापरे काय लोकांनी म्हणजे हृदय हेलावून टाकणाऱ्या कमेंट्स आहेत त्या गाण्याखाली. तर टाइमपास सुरू असं वाटलं की नाही देयर इज समथिंग लेट्स डू समथिंग व्हिच इज मोर चॅलेंजिंग. मग मी वेगळा सिनेमा पहिला प्रोड्यूस केला जो अभिषेक पानसेने डिबेट केला होता. अप्रतिम लिखाण, अप्रतिम दिग्दर्शन, अतिशय वेगळा सिनेमा अभिषेकने दिग्दर्शित केला होता आणि तो म्हणाला की तू प्रेझेंट करशील का, तो प्रेझेंट केला. त्यानंतर अजून काय तर मग जो सिनेमा मला कॉलेज पासून असं वाटलं होतं की जी गोष्ट मला माहित नाहीये या खोलीमध्ये काय चालतं ते करूया. तर मी न्यूड नावाचा सिनेमा 2017 आणि 2 अतिशय वेगळ्या जागेचे अतिशय त्याला म्हणतात मराठीमध्ये असा प्रयोग आधी झाला नाही आणि आता पण होईल केले मला माहित नाही. या टाईपचे 2 सिनेमा केले आणि तसं टाइमपास यशाची खात्री होती. दोन्ही सिनेमा यशांची खात्री होती पण एक खात्री होती की या गोष्टी सांगितल्या पाहिजेत आणि त्या 2 डेअरिंग वर्क केले एकदम. आणि मला खूप आनंद आहे या दोन्ही सिनेमांचा. नटरंग म्हणा न्यूड आणि वेगळे कॉफी आणि बस केला जो सिनेमा प्रोड्यूस केला प्रेझेंट केला, प्रोड्यूस नाही केला प्रेझेंट केला, तो एक अत्यंत सुंदर सिनेमा झाला. आणि नंतर आलं अनन्या नाटक मी पाहिलं होतं, प्रताप फड यांनी दिग्दर्शित केलं होतं नाटक. त्याच्या एकंदरीत झाली होती आणि मग ते नाटक झालं होतं. ते नाटक पाहत असताना मला प्रचंड आवडलं. मला वाटलं नाटक तो नाटकाचं चित्रपट मी दिग्दर्शित करावं असं मला वाटलं कारण पालकपालक एकंदरीत पाहून मी त्या चित्रपट केला होता. पण प्रतापला मी कॉल केला, प्रतापला डन तू लिहिशील ना, हो लिहीन म्हणाला. नंतर 7-8 दिवसांना मला प्रतापचा कॉल आला, तुम्हाला सर तुम्हाला रिक्वेस्ट करतो. म्हटलं काय म्हटलं की सर माझं अनन्या प्रचंड प्रेम आहे कारण मी कॉलेजमध्ये असल्यापासून हे नाटक एकामेका मी दिग्दर्शित केले तर मला माझी इच्छा सिनेमा पण मी दिग्दर्शित करावं. तिथपर्यंत मी म्हणजे मी डिरेक्ट करा म्हणून प्रोड्युसर सगळे आले होते पण शेवटी एक कलाकार ओळखू शकतो. तो म्हणाला की मी दिग्दर्शन करणार. म्हटलं ही सगळे माझ्यावरती आली असेल तर मला नाही प्रताप तूच दिग्दर्शित केला. सो तो प्रतापनेच दिग्दर्शित केला. पण जे प्रोड्युसर वगैरे माझ्यासाठी मी डिबेट करून आले तेच सगळे प्रतापसाठी मी केले आणि मग तो सिनेमा झाला. त्याचे ऑडिशन झाले, ऑडिशन मधून मग वृत्ताची निवड केली. वृत्ताचं ऑडिशन अप्रतिम होतं. म्हणजे काही आरोप झाले माझ्यावरती की तुम्ही सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर किंवा लाईक्स बघून करता का, आधी कधी केलं पुढेही कधी केलं नाही. त्यामुळे तो विषयच नाही आमच्याकडे फक्त आम्ही ऑडिशन पाहतो आणि ऑडिशन नॉर्मली एकटा माणूस म्हणत नाही. ऑडिशन तुम्ही पास करण्याची 6 टीम बघते. त्याच्यामध्ये माझे डीओपी असतात, लेखक असतात, दिग्दर्शक असतो, निर्माता असतो. तर सगळ्यांनी म्हणून ठेवलं की वृत्ताचं ऑडिशन वॉज बेस्ट, ती बेस्ट. म्हणजे तिने ती त्यावेळेस कोण आली होती आणि मग त्याची प्रॅक्टिस सुरू झाली. आणि प्रताप तसं खूप स्ट्रिक्ट डिरेक्टर, कठोर डिरेक्टर आहे. तो असं तुम्हाला इझिली सोडणार नाही. आणि अनन्या त्याची अत्यंत आवडतं काय पात्र आहे त्याचं, त्यामुळे त्यांनी प्रचंड मेहनत करून घेतली. त्याने सुद्धा मग जीभ लावली होती आणि खूप चांगलं काम केलं. आणि
म्हणजे आपण ना सिनेमा यश अपयशाच्या पलीकडे शेवटी प्राऊड फील असं ना आपल्याला ते होतं. अनफॉर्च्युनेटली अनन्या आणि टाइमपास 3 हा ऑलमोस्ट एका वीकच्या डिस्टन्सने रिलीज झाला. टाइमपास 3 मी डिलीट केला होता, अनन्या मी प्रोड्यूस केला होता. म्हणजे एक निर्माता म्हणून यासाठी दुसरी वेदनादायी गोष्ट नाही, पण असे काही सर्कमस्टन्सेस झाले होते त्यावेळी की मला ते करावं लागलं त्यावेळी. पण जर त्यात डिस्टन्स असतं तर अजूनही दोन्ही सिनेमांसाठी चांगलं झालं असतं. पण आय एम प्राऊड ऑफ बोथ द फिल्म्स. दोन्ही सिनेमा दूताने या पद्धतीने काम केलं. दोन्ही सिनेमा आपापल्या ठिकाणी योग्य होते. एक कमर्शियल व्यावसायिक सिनेमा होता, एक काहीतरी इन्स्पिरेशन सिनेमा होता. एक इन्स्पिरेशन सिनेमाने इन्स्पिरेशन देण्याचं काम केलं, व्यावसायिक सिनेमा व्यवसाय केला. दोन्ही सिनेमात यश मिळालं. पण अजूनही वाटतं डिस्टन्स असं छान झालं असं. दोघां विषयांना आपापली स्पेस मिळत असते. तर आता तुम्ही न्यू मूवीचा उल्लेख केला, तर त्याचा स्टोरी टेलिंग खूप स्ट्रॉंग आहे. म्हणजे ऍज अ लाईक ते मांडणं लोकांसमोर खूप स्ट्रॉंग होतं. तर त्या आणि ऍज अ ऑडियन्स आम्ही कधी इमॅजिन पण नव्हतं केलं की असं म्हणजे आपल्या ह्याच्यात फिल्ममध्ये असं कोणीतरी स्टोरी काढेल आणि त्यात ते चित्रपट बनवेल. तर त्यामागे तुमची थॉट प्रोसेस काय होती की आपण एक असं न्यूड मॉडेल घेऊन मग तसं लाईक त्या स्टोरीमध्ये आपण पिक्चर बनवावं? नाही, बेसिकली एक आई एका मुलासाठी काय करतं आपण बऱ्याच सिनेमात पाहिलं. श्यामशाही पासून आपण पाहिलं. मुंबईमध्ये अशी एक आई आहे जी आपल्या मुलासाठी स्वतः न्यूड होऊन मॉडेलिंग करतो. ही युनिक होता. ही युनिक होतं ऑडियन्ससाठी. आमच्या आर्ट स्कूलच्या मुलांसाठी युनिक नव्हतं. पण मला ही गोष्ट माहिती होती तेव्हा मला ही लोकांना सांगणं भाग होतं. मग दुसरा प्रश्न होता नजरेचा, की लोक फिमेलकडे काय पॉइंट ऑफ व्ह्यू बघतात. आर्ट स्कूलच्या स्टुडंटचा पॉइंट ऑफ व्ह्यू कम्प्लिटली वेगळा असतो. वेन दे ड्रॉ न्यूड पेंटिंग, समोर मुलगा असतो, पुरुष असतो, स्त्री असते. न्यूड मॉडेल वेगळे असतात. असं नाही की न्यूड मॉडेल फक्त लेडीज असतात. न्यूड मॉडेल मेल असतात, फिमेल असतात आणि मुलं सुद्धा असतात. पण त्यांना पेंट करताना त्या मुलांना त्या मोमेंटला सर्वात महत्वाचं असतं आपण अॅनाटॉमीचं स्टडी माझं व्यवस्थित चाललंय की बाकी काही करू. तर तुम्हाला त्या नजरेबद्दल सुद्धा बोलायचं होतं. तर अशी नजर जर सगळ्यांची झाली की समाजाची अशा सगळ्या बऱ्याच गोष्टींचा तो एक गोळ होता. डिफिकल्ट होतं. टास्क शूट करणं खूप डिफिकल्ट होतं. ऍक्टरला कन्व्हिन्स करणं खूप डिफिकल्ट होतं. हॅट्स ऑफ टू कल्याणी वय, तिने हा चित्रपट केला तर झालाच नसतं. सचिन कुंडलकर तो सिनेमा माझ्यासोबत लिहिला. पटकथा सचिन कुंडलकर. म्हणजे माझी एक आयडिया होती, थॉट होती, एक बेसिक लाईन होती. तिला सचिन कुंडलकरने अप्रतिम पद्धतीने फुलवलं आणि सगळ्यांनी ओम भुतकर असेल, किशोर कदम असेल, छाया कदम असेल, अप्रतिम काम केलं. त्यामुळे आनंद होतो पुन्हा की अरे यार असा सिनेमा झाला आणि मराठीत झाला. आय एम सो प्राऊड अबाउट इट. मी आता नेटफ्लिक्स बघतो, मी आता सगळे अमेझॉन बघतो, पण आय एम सो प्राऊड की न्यूड नावाची फिल्म मराठीत झाली. न्यूड मॉडेल्स या वर्ल्ड वाईड आर्ट स्कूलमध्ये आहेत, पण त्याच्यावर पहिल्यांदा कोणीतरी बोललं ही मराठी भाषा. याचा मला अत्यंत आनंदाने मला वाटतं आफ्टर डाऊन टू लाईन 30-40 पर्यंत लोक याचं म्हणजे कौतुक खूप करतील. मला कॅटूनला लिहून देतो त्यावेळेस मी नसेल. सर आणि अजून एक मला बोलायला आवडेल ते म्हणजे कच्चा लिंबू जो चित्रपट होता त्यात तुम्ही ऍक्टिंग केलेली. तर ऍज अ ऍक्टर तुमचा काय एक्सपिरियन्स होता की तुम्ही एवढी वर्ष डिरेक्टिंग करत होता, बट ऍज अ ऍक्टर तुमचा काय एक्सपिरियन्स होता? शाळेमध्ये छोटे मोठे नकला करायचो क्लासरूममध्ये. गावी आमच्या कोकणामध्ये नाटकं व्हायची दरवर्षी, त्यात नाटकांमध्ये भाग घेतला आहे. पण मला सिनेमात ऍक्टिंग करायला लावायचं सर्वश्रेय प्रसाद ओबेचं आहे. त्याला हे दिसलं, म्हणजे त्याला दिसलं हे मला वाटतं खूप महत्वाचं आहे. तर त्याचं श्रेय त्याला आहे. आणि इनफॅक्ट मी खूप भागायचो सेटवरती असताना. प्रसाद मला खूप धीर द्यायचा आणि समोर इतके मोठे तुल्यबळ ऍक्टर्स होते. सोनाली कुलकर्णी आहेत, सचिन खेडेकर आहेत, आनंद महादेवन आहेत. तर त्यांच्या समोर उभं राहायचं धारिष्ट प्रसाद मला मिळालं. तर हे सगळं क्रेडिट जेन्युअनली प्रसादचं आणि ते त्याला दिसलं, त्याने करून घेतलं आणि खूप आनंद झाला त्या प्रसादला त्या नॅशनल अवॉर्ड मिळालं त्या सिनेमाला. कारण प्रचंड मेहनत केली होती. प्रसाद आहे, मंदार देवश्री निर्माते त्या सिनेमाची, प्रचंड मेहनत करून तो सिनेमा त्याने केला होता. आणि एक त्याला काय म्हणतात ते अनेक अडचणींना तोंड देऊन त्यांनी सिनेमा पाहिला केला होता त्या लोकांना. त्यामुळे मी कम्प्लिटली त्या काय म्हणतात त्याला त्या सगळ्याच्या ऋणामध्ये की त्याने मला त्याच्या तेव्हा सिनेमात काम दिलं. आणि काय असं डेस्टिनी असतं. मी जेव्हा सिनेमा डिरेक्ट करतो त्यातलं कोण ऍक्टर काम केलेले मलाही त्यावेळी माहीत नसतं, त्यावेळी गोष्ट लिहितो. कारण मी ऍक्टरला बघून गोष्ट कधीच लिहित नाही, कारण ती गोष्ट तर बायस होईल. मी आधी गोष्ट लिहितो.
मग शोधतो की ते त्या गोष्टीतलं त्या पर्टिक्युलर कॅरेक्टरला कोण सूट होईल, मग त्यांचे ऑडिशन्स घेतो. तर सिमिलरली कांटवेंच्या भूमिकेसाठी प्रसादला माझं नाव सुचणं मला वाटतं कुठेतरी नशीब आहे माझं, आणि ऑल क्रेडिट गोष्ट प्रसाद. आणि मी माझ्या बाजूने पूर्ण प्रयत्न केला, खरं सांगतो. जे माझ्याकडनं होईल तेवढं अजून चांगलं झालं असतं काम, पण मला असं वाटतं की सॉल्व क्रेडिट गोष्टी प्रसाद. लहान लहान इव्हन डबिंग मध्ये सुद्धा लहान लहान गोष्टीत त्याने माझ्याकडनं खूप उत्तम काम करून घेतलं. श्रेय हे बघ, लक्षात ठेव, आपण कितीही सक्सेसफुल असतो ना, तर सक्सेसमध्ये आपण एकटे नसतो, तर अनेक वाटेकरी असतात, त्याच्यामध्ये अनेक गोष्टी लोकांचं त्याच्यामध्ये श्रेय असतं, आणि त्या लोकांमुळे आपण सक्सेसफुल असतो. आपण जर त्या लोकांना विसरलो ना, तर लोक आपल्याला लवकर विसरते. तर माझ्या प्रत्येक सिनेमा असेल ज्यात मी अभिनय केला आहे, किंवा मी निर्मिती केली आहे, किंवा मी डिरेक्ट केलं आहे, किंवा मी लिहिलं आहे, हा सिनेमा माझा एकट्याचा नाही आहे. हा सिनेमा त्या अनेक लोकांचा आहे ज्यांनी त्याच्यामध्ये त्यांचा सिनेमा समजून त्या योगदान दिलेलं आहे, आणि त्यांच्यामुळे मी त्यात मी नसतो. आम्ही सगळे बीएमएम स्टुडंट्स होतो, अजून म्हणजे शिकतोय म्हणता येईल की अजून बीएमएम बॅचलर ऑफ मास मीडिया, त्यात सगळं शिकवलं जातं, एव्हरीथिंग आय नो. तर आता आम्ही फिल्म कम्युनिकेशन आणि हे सगळं शिकतोय, तर त्याच्यामधले काही प्रश्न आहेत मला, प्लीज विचार. की जे लोक अस्पायरिंग डायरेक्टर्स किंवा ज्यांना फिल्म इंडस्ट्रीमध्ये यायचंय बट काही बॅकग्राऊंड नाही आहे, काही माहीत नाही आहे, तर तुम्हालाही काही माहिती नव्हतं, तुम्ही पण वेगळ्या बॅकग्राऊंडमधून होता, तर ती सुरुवात कशी करायची, कुठून करायची? मी सगळ्यांना सांगतो की स्टार्ट समवेअर नावाचं वाक्य ऐकलं असेल, स्टार्ट समवेअर, कुठेतरी चालू करा. जर मला सिनेमा डिरेक्ट करायचा असेल तर आय टू स्टार्ट समवेअर, दॅट मीन्स आय हॅव टू डू वन शॉर्ट फिल्म. हल्ली तर खूप सोपं झालं, म्हणजे आधी 15 वर्ष आधी मी कोणाला सांगितलं असतं तर खूप डिफिकल्ट काम होतं. आता तुमचे 3 कॅमेरे समोर दिसतात मला, प्रत्येकाच्या हातामध्ये कॅमेरा आहे, मोबाईल नावाचा. स्टार्ट समवेअर, कुठेतरी सुरुवात करा. तुम्हाला स्वतः मिस्टेक्स कळतील, किंवा तुम्हाला स्वतःचे प्लस पॉईंट कळतील स्वतःला, त्यामुळे कुठेतरी सुरुवात करा. एखादा लेखक व्हायचा असेल, स्टार्ट समवेअर, काहीतरी लिहायला सुरुवात करा. एखाद्याला ॲक्टर व्हायचं असेल, स्टार्ट समवेअर, काहीतरी ॲक्टिंग करा, आरशासमोर करा, मोबाईल समोर करा, स्वतःला शूट करा, बघा. तुम्ही कुठेतरी सुरुवात केल्याशिवाय काहीही होणार नाही, काही ट्रस्ट काहीही होणार नाही. त्यामुळे यू हॅव टू स्टार्ट समवेअर. आणि हे स्टार्ट समवेअर खूप 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 माझे जे असिस्टंट असतात, माझे असोसिएट डायरेक्टर असतात, त्या सगळ्यांना तेच सांगतो, यू हॅव टू स्टार्ट समवेअर. आयुष्यभर माझे असिस्टंट किंवा असोसिएट होऊ नका तुम्ही, यू हॅव टू स्टार्ट समवेअर. एखादी शॉर्ट फिल्म करा, आणि करतायत, आणि त्यांना बक्षीससुद्धा मिळतं, खूप आनंद होतो मला. आणि जसं मला शॉर्ट फिल्म करता येत नव्हते, मी ॲडव्हर्टायझिंग केलं होतं, मी चित्रपट केले होते. आय एम टॉकिंग अबाउट नटरंग, बालगंधर्व, बालकला, टाइमपासच्या सक्सेस नंतर आम्ही ठाण्यामध्ये एक शॉर्ट फिल्मचा आम्ही वर्कशॉप घेतला होता, शूटर शॉट, जो उमेश कुलकर्णी आणि समर नखाते सरांनी कंडक्ट केला होता. जो मी पाहिला आणि कळलं की हे शॉर्ट फिल्म काय अमेझिंग वर्ल्ड आहे, मी तर हे कधी केलं नाही. आणि मला तिथे कोणीतरी सांगितलं की तुम्ही व्यासपीठावर 2 मिनिटं बोला लोकांशी. म्हटलं मी काय बोलू, मी कधी शॉर्ट फिल्म केलीच नाही आहे, हाऊ कॅन आय टॉक. जेव्हा मला शॉर्ट फिल्म हे माध्यम माहीत नाही आहे. चित्रपट हे वेगळं माध्यम आहे, शॉर्ट फिल्म हे वेगळं माध्यम आहे, डॉक्युमेंटरी वेगळी आहे, वेब सिरीज वेगळी आहे, ॲडव्हर्टायझिंग कम्प्लिटली वेगळं आहे. तर म्हणून मी शॉर्ट फिल्म केली, त्याचं नाव होतं मित्रा. त्याच्यामध्ये विना जामकर आणि मुंबई देशपांडे आणि संदीप खवेचा डेब्यू होता तो ॲज अ ॲक्टर, ते त्याने काम केलं होतं. आणि त्याला शॉर्ट फिल्मला नॅशनल अवॉर्ड मिळालं होतं, माझ्या फर्स्ट शॉर्ट फिल्मला नॅशनल अवॉर्ड मिळालं. सो वाय आय डिड इट, बिकॉज आय हॅव टू स्टार्ट समवेअर. शॉर्ट फिल्मचं हे काय माध्यम आहे. तर शेखर बापू गणकामी नावाचा एक यंग मुलगा आहे, अगदी सांगलीपासून 70-80 किलोमीटर राहतो तो मुलगा, त्याने एक पॅम्पलेट शॉर्ट फिल्म केली होती, मला प्रचंड आवडली. म्हटलं मी तुझी पुढची शॉर्ट फिल्म प्रोड्यूस केली, मी त्याची शॉर्ट फिल्म प्रोड्यूस केली, रेखा नावाची, त्याला नॅशनल अवॉर्ड मिळाला. सो टू स्टार्ट समवेअर, टू स्टार्ट समवेअर. त्यामुळे तुमचं एक तर ऑब्झर्वेशन पॉवर सॉलिड पाहिजे. म्हणजे एखादी गोष्ट जेव्हा तुम्हाला दिसते, तीच गोष्ट तुमच्या बाजूचे 50,000 माणसं बघत असतात, मग तुम्हाला ती वेगळी का दिसते, मग ते लगेच नोट करून ठेवा आणि त्याच्यावर कधी काम करा. सो मी सगळ्यांनी सांगेन स्टार्ट समवेअर. आणि तिथे असं बोलत की तुमच्याकडे मोबाईल आहे, इझी ॲक्सेस झाला आता शूट करणं, बिलकुल, आणि मिस्टेक्स होणार 100%. तर असं कसं होतं ना की आता मिस्टेक होणार, त्याचा रिझल्ट काय निघणार, लोक या विचारामध्ये कोणी करतच नाही. लोक असतील तर अजून मज्जा आहे. म्हणजे अरे लोक असलीच पाहिजेत ना, तरच तर आपला कॉन्फिडन्स वाढतो ना. सगळे लोक
म्हणजे चुका चुका झाल्याशिवाय कसं शिकणार आपण? चुका झाल्याच पाहिजेत. पडल्याशिवाय कसं कळणार धावायचं कसं ते? तुम्हाला पडलंच पाहिजे ना, नाही तर वेग कसा पकडणार तुम्ही? तुम्ही घाबरत धावलात काय, पडलो मग तुम्ही कधी स्पीडच पकडणार नाही आयुष्यभर. तर पडलंच पाहिजे, घाबरलं लोकांनी हसलंच पाहिजे. मला अजूनही आठवतं की ज्या ज्या मुलांना आमच्या जे स्कूल ऑफ आर्टमध्ये सगळी लोक हसायची, ती आज सगळ्यात सक्सेसफुल मुलं आहेत. हा जगाचा आहे. तुम्ही प्रत्येकाचा, तुम्ही कोणत्याही सक्सेसफुल माणसाचं बघा, ज्याला लोक हसायची तोच माणूस जबरदस्त बनलेला आहे. त्यामुळे यू हॅव टू स्टार्ट समवेअर. सर, जर ॲज अ डिरेक्टर म्हणजे दिग्दर्शन करताना आपल्या मनात खूप साऱ्या कल्पना येतात की खूप साऱ्या स्टोरीज येतात, तर त्यातून योग्य स्टोरीची कशी निवड करावी? ऍक्च्युली याबद्दल मी आताच पुढे एका ठिकाणी सांगत होतो की इट्स वन ऑफ द मोस्ट डिफिकल्ट टास्क. कारण जेव्हा स्टोरी आपण सिलेक्ट करतो की आपण ह्या गोष्टीवर काम करणार, तर आपल्याला माहिती असतं की आपण कमीत कमी 1 वर्ष या गोष्टीत आपण या गोष्टीसाठी इन्व्हेस्ट करणार आहोत, कमीत कमी 1 वर्ष. आणि लकीली आपल्या मराठीमध्ये इतकं समृद्ध लिखाण आहे, साहित्य आहे आपल्याकडे, इतक्या अप्रतिम संत साहित्य आहे आपल्याकडे, आपल्याकडे लोकसंगीत आहे, आपल्याकडे पुस्तकं अप्रतिम आहेत त्यातनं, आणि आपल्या आजूबाजू माणसं इतकी अप्रतिम आहेत. महाराष्ट्रामध्ये बघशील तर प्रत्येक ठिकाणी भाषा थोडीशी बदलते, माणसं थोडीशी बदलतात, जेवण थोडंसं बदलतं. इथे अनेक गोष्टी सांगण्यासारख्या. त्यामुळे नक्की एक गोष्ट कोणती निवडावी सर्वात महत्त्वाचा टास्क आहे. कारण तेच चुकलं की पुढचं सगळंच 1 वर्षाचं काम सगळं चुकू शकतं. आणि ही मोठी रिस्पॉन्सिबिलिटी असते मला वाटतं ॲज अ डिरेक्टर. बघा, आता निर्मात्या किंवा डिरेक्टर गोष्ट चूज करतात. काही निर्मात्याने एखादी गोष्ट सांगायची असते त्यासाठी ते डिरेक्टर निवडतात, किंवा डिरेक्टर एखादी गोष्ट चूज करतो त्यासाठी तो निर्माता निवडतो. पण माझं सिम्पल याच्यामध्ये प्रत्येक दिग्दर्शकाचा याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन खूप वेगळा असू शकतो. तर शेवटी एक क्रिएटिव्ह फील्ड आहे आणि प्रत्येकाचं मत किंवा दृष्टिकोन कम्प्लिटली वेगळा असू शकतो. माझा स्वतःचा दृष्टिकोन असा आहे की एखादी गोष्ट जी मला खूप चॅलेंजिंग वाटते आणि मला पहिलं असं वाटतं की हे मला जमणार नाही, हे माझ्याकडनं होणार नाही, ती गोष्ट मला जास्त अट्रॅक्ट करते. मला वाटतं ती गोष्ट आपण पहिले केली पाहिजे. त्याचा फायदा असा असतो, माझ्या स्वतःसाठी पर्सनल स्वार्थ त्याच्यामध्ये हा असतो की मला तो चित्रपट करताना मला स्वतःला त्यातनं शिकायला लागेल. नवी माणसं पाहता येतील, नवं जग पाहता येईल, नवा मुलूक पाहता येईल, जो मी कधी पाहिला नाही, जो मी कधी एक्सप्लोर नाही केला ते पाहता येईल. तर मी आयुष्यभर डोंबिवलीचा सिनेमा करत बसलो असतो ना आतापर्यंत. त्यामुळे मला वेगळ्या पद्धतीची माणसं, वेगळ्या पद्धतीचं राहणीमान, वेगळ्या पद्धतीचं फोक संगीत हे स्वतःला पाहायला खूप आवडतं. आणि एखादा जो असा विषय येतो की हे मी कधी पाहिलंच नाही आहे, ह्याच्याबद्दल मी कधी ऐकलंच नाही आहे, ते करायला मला जास्त मजा येते. आणि म्हणजे टाइमपास सिरीजचं सोडली, टाइमपास वन सोडला तर बाकी सगळेच अनुभव माझ्या स्वतःसाठी नवे होते. ते कधीच म्हणजे, आणि न्यूड पण मी स्वतः कमर्शियल आर्टला होतो, तर आम्हाला न्यूड मॉडेलिंग नव्हतं, आम्हाला न्यूड पेंटिंग नव्हतं, आम्हाला ते फाईन आर्टला असतं. तर तसं माझ्याकडे ते पण नवं होतं. पण मुळात तेच आहे, माझा पॅरामीटर तोच आहे की हे मला जमेल की नाही, ही भीती जिथे वाटते ते आधी करून बघायचं. आणि मला असं वाटतं जगातले सर्वात मोठे शोध असतील किंवा जे नवे नवे इनोव्हेशन झाले त्याच्यामुळे झालेत ना, कोणाला माहितीच नव्हतं काय होणार आहे पुढे, तो दे कीप ट्राईंग, आणि त्यातनं काहीतरी नवं घडलं. तर तो माझा ॲटिट्यूड आहे. मला जे सोपं वाटतं ते म्हणजे सोपं असतं, मला माहिती असतं हे होऊ शकेल ना, ते शक्यतो मी थोडं लांब ठेवतो, नंतर कधीतरी करू असं वाटतं. पण आधी हे करूया जे डिफिकल्ट आहे. त्यामुळे माझा पॅरामीटर होतो. सर, आणि आता आम्हाला पण शॉर्ट फिल्मचे म्हणजे असाइनमेंट्स असतात की शॉर्ट फिल्म बनवायचं आहे, तर आउट ऑफ द बॉक्स कसं थिंकिंग करावं की लोकांना ते आवडेल किंवा खूप आपलं एक काहीतरी वेगळं दिसून येईल, ते कसं आपण निर्माण करायचं? आउट ऑफ द बॉक्स नक्की काय त्याच्यामध्ये, म्हणजे की तेच स्टोरी न घेता किंवा कुठल्या फिल्मचं रेफरन्स न घेता जर शॉर्ट फिल्म बनवायची असेल आपली स्वतःची, म्हणजे आउट ऑफ द बॉक्स म्हणजे की एक काहीतरी युनिक कल्पना घेऊन शॉर्ट फिल्म. युनिक कल्पना म्हणजे काय? तेच कल्पना काय तेच येत नाही डोक्यात. सोपं आहे. याची जी व्याख्या आहे ना, पुस्तकांमध्ये जी व्याख्या आहे, व्हॉट इज आयडिया. आयडिया मीन्स वेन यू कंबाईन टू व्हेरी डिफरंट थिंग्स अँड क्रिएट समथिंग न्यू विच इज रिलेव्हंट, म्हणजे आयडिया.
की दोन अत्यंत वेगळ्या गोष्टी घेतल्या आणि एक नवी गोष्ट तुम्ही क्रिएट केली जी रिलेव्हंट आहे, जी असं नाही की काहीतरी वेगळंच तुम्ही असं ती रिलेव्हंट आहे त्या विषयाला. तर ती आयडिया. तर माझी आयडियाची व्याख्या मी बऱ्याच ठिकाणी सांगतो जी खूप सोपी आहे. मी स्टुडंटला तो मुद्दामून सांगतो की माझी आयडियाची व्याख्या अशी आहे, एखादी गोष्ट मी पाहिली, एखादी ॲड पाहिली, एखादा सिनेमा पाहिला आणि तो मला प्रचंड आवडला, तर तो मला मुळात यासाठी आवडतो की अरे मला का नाही सुचलं. फॉर मी आयडिया हे मला का नाही सुचलं याचा अर्थ ती आयडिया मला माहिती होती, मला माहिती होतं हे, मला माहिती होतं असं होतं, मला माहिती आहे, पण जेव्हा मला नाही सुचलं सिनेमा करायला, दुसऱ्या कोणाला तरी सुचलं. फॉर मी दॅट इज आयडिया. सो आयडिया ही नेहमी आपल्या आजूबाजूला असते. आयडिया कधी आपल्यापासून लांब नसते. आपण आउट ऑफ द बॉक्सचा शोध करता करता आपण स्वतः बॉक्सच्या बाहेर जातो. आउट ऑफ द बॉक्स आयडिया ही बॉक्सच्या आतमध्येच असते, ते आपण कधी शोधणार. त्यामुळे त्या बॉक्समधलीच एखादी आयडिया जी सगळ्यांना वाटते ये तो कोई भी कर सकता है, तीच करून तुम्ही कधी युनिक गोष्ट क्रिएट केली, ती ॲटोमॅटिकली आउट ऑफ द बॉक्स होते. त्यामुळे आयडियाची माझी व्याख्या असं आहे की मला ही का नाही सुचली, मला हे माहिती होतं. सो फॉर मी दॅट इज आयडिया. सो तुम्ही जगातले कुठचेही उत्तम ॲड्स बघा, उत्तम सिनेमा बघा, ते अत्यंत कॉमन गोष्टीवरती आधारित आहेत. त्या गोष्टी अत्यंत साध्या, अत्यंत कॉमन आहेत, पण त्याच गोष्टींवरती अप्रतिम चित्रपट झालेत, अप्रतिम ॲड झालेत आणि त्या गोष्टी आपल्याला माहिती आहेत आणि आपल्याला ते सुचलं नाही, म्हणून आपल्याला असं वाटायला आवश्यक आहे आणि माझ्याकडनं होऊ शकलं असतं कदाचित. असं खूप वेळा असं होतं की कोणताही चित्रपट असेल असं रिव्ह्यू येतो की फर्स्ट हाफ खूप चांगला होता, स्टोरी समजली, सेकंड हाफमध्ये नाही समजली. कधी कधी होतं असं. तर एक फ्लो मेंटेन राहायला पाहिजे. तर आम्ही पण शॉर्ट फिल्म बनवतो, तर कधी कधी आमच्याकडनंही होतं की स्टोरी कुठे ना कुठेतरी हरवून जाते ती. तर तो फ्लो कसा मेंटेन ठेवायला पाहिजे किंवा त्याच्यामागे काय करायला काय हवं. मुळात पहिला सिनेमा डिवाइडच करू नका फर्स्ट हाफ सेकंड हाफ. तर तुम्ही शॉर्ट फिल्म तर फर्स्ट हाफ सगळं नसतोच, त्याचा तर प्रश्नच येत नाही. पण मुळात सिनेमा असेल, नाटक असेल, तो एकसंध अनुभव म्हणून तुम्ही ते लिहायचं असतं. आणि तो एकसंध अनुभव तुम्हाला कम्प्लीट वाटला पाहिजे. तर तुम्हाला कुठं असं वाटलं नाही पाहिजे का हा मध्ये ब्रेक आहे किंवा सेकंड हाफ थोडा बोर होतोय. तर तुम्हाला लिहिताना असं वाटलं की आपण एकसंध लिखाण करणं कधी होतं. नंतर डिसाईड करूया की ते इंटरव्हल ब्रेक कुठे पाहिजे, कारण तो द्यावा लागतो लोकांना. पण जर आपण इंटरव्हल पॉईंट डिसाईड करून जर केलं, इंटरव्हल पॉईंट असं हाय पॉईंटला जाणार वगैरे, मग इंटरव्हल होणार आणि मग सेकंड हाफ स्लो चालू होणार वगैरे, तर कधी कधी असं होतं काही सिनेमामध्ये सेकंड हाफ लोक बऱ्याचदा क्रिटिक लिहितात की फर्स्ट हाफ चांगला होता, सेकंड हाफ इतकी मजा नाही आली वगैरे वगैरे. तसं बऱ्याचदा चान्स असतो जेव्हा तुम्ही एकसंध गोष्ट लिहिताय. तर तुम्ही लिहितानाच दोन वेगळे पार्ट सेक्शन त्याचे लिहितात. तर तुम्ही जर एकसंध एक गोष्ट लिहिली तर सहसा असं होतं नाही. मग एक गोष्ट शेवटपर्यंत इंटरेस्टिंग असते. आणि स्क्रीन प्ले रायटिंगचे सुद्धा तंत्र बदलत आहे हल्ली खूप. म्हणजे पहिलं खूप वेगळं होतं, लिनियर असायचं, गोष्ट A to Z पर्यंत संपायची, Aला सुरू होऊन Zला संपायची. मग हळूहळू ते तंत्र बदलत गेलं. मग आता गोष्ट Bला सुरू होते, मग M येतं, मग D येतं, मग X येतं, मग A येतं. ह्या टाईपच्या सुद्धा स्क्रीन प्ले असतात. तुमची गोष्ट काय आहे, मुळात तुम्हाला काय सांगायचं आहे, याच्यावर तुमचं स्क्रीन प्लेचं लिखाण डिसाईड असतं की मग तुम्हाला स्क्रीन प्लेचं तंत्र कुठचं हवं, तुम्हाला काय टाईपचं स्क्रीन प्ले लिहायचं आहे, लिनियर लिहायचं आहे की विस्कटलेलं लिहायचं आहे, नंतर काय सुरू होतं मग इथे सुरू होतं असं लिहायचं आहे. इट्स ऑल डिपेंड. आणि हे मला असं वाटतं पर्सनली यासाठी एक्सपिरियन्स थोडासा गरजेचा असतो प्रचंड. म्हणजे नॉट नेसेसरी त्या एक्सपिरियन्ससाठी तुम्हाला पहिल्या सिनेमाच करावा लागेल किंवा शॉर्ट फिल्मच करावं लागेल. हे तुम्ही बघून पण ठेवू शकता. एखादी चांगली कलाकृती पुन्हा पुन्हा बघून पण तुम्हाला लागेल की हां हे असं लिहिलं आहे, याच्यामध्ये असं काही नाही फर्स्ट हाफ सेकंड हाफ. जर मी सेकंड हाफ फर्स्ट हाफ केला तर हे वर्क होऊ शकतं. तर सिनेमा बघणं हे सुद्धा जसं आपण म्हणतो ना की पुस्तक वाचणं हे सुद्धा मोठं शिक्षण आहे, तर सिनेमा बघणं हे सुद्धा खूप मोठं शिक्षण आहे. तर सिनेमा किंवा ओव्हरऑलच व्हिज्युअल मीडियममध्ये तुम्हाला जर काम करायचं असेल, म्हणजे फिल्म्स असतील किंवा टेलिव्हिजन असेल किंवा शॉर्ट फिल्म असतील, तर तुम्हाला ते खूप गोष्ट पाहिली पाहिजे आणि पाहून पण तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी शिकता येतात. सर, आणि ॲज अ इंडियन फिल्म मेकर बजेटमुळे कुठे स्टोरीला कॉम्प्रोमाइज होतं का, की स्टोरी टेलिंगला कॉम्प्रोमाइज होते बजेटमुळे? जे स्मार्ट डायरेक्टर जो असतो किंवा स्मार्ट प्रोड्युसर जो असतो त्याला डे वनला माहिती असते की माझ्या एवढेच पैसे आहेत. सो माझ्याला 10 रुपये असतील
तर मी 100 रुपयाची गोष्ट का सांगू, तुम्ही 10 रुपयाची गोष्ट सांगेन ना. माझ्या गाडीमध्ये जर 5 लिटर पेट्रोल आहे आणि मला माहिती आहे त्या गाडीचं ॲव्हरेज 10 किलोमीटर आहे, मी 50 किलोमीटर जायचा प्लॅन करीन ना. मी थोडी 3000 किलोमीटर जायचा प्लॅन करीन. डोक्यावरती आपली ना. किंवा रस्त्यामध्ये मग टायर रस्त्याच्या मध्ये थांबायला लिफ्ट मागायला लागले टायर, ते गॅलन घेऊन पेट्रोल वगैरे. इट्स लाईक दॅट. स्मार्ट प्रोड्युसर आणि स्मार्ट डिरेक्टर दे नो देअर बजेट फ्रॉम द डे वन, की मला ही गोष्ट करायची आहे आणि प्रोड्युसर म्हणतो ही गोष्ट ठीक आहे, मी गोष्ट एवढ्यामध्ये बनवू शकतो, म्हणजे तेवढ्यामध्ये कसं बनेल हे सुद्धा कसं बनेल. बऱ्याचदा डिरेक्टरला बऱ्याचशा गोष्टी कॉम्प्रोमाइज करायला लागतात, क्रिएटिव्हली म्हणतो तुला मी. पण त्यात पण एक गंमत असते. सडनली मला आठवतं की ही पोळी साजूक तुपातली, याला माव्याचं लागलं नाद. माझं स्वप्न होतं 100 डान्सर मिसर पाहिजेत, मला वेगळी कोळीवाडाच पाहिजे. माझी बायको प्रोड्युसर होते, ती म्हणाली की नाही आपण तुला 20 डान्सर देऊ शकतो आणि ठाण्यात शूट करायला लागेल आपल्याला. तर मी ठाण्यामध्ये अक्षरशः 20x20च्या चौकामध्ये 20 लोकांना शूट केलं, कारण मग गाणं वाटतं की नाही ग्रँड. सो इज लाईक दॅट. कधी कधी त्यातनं सुद्धा गंमत येते. अडचणीतूनच मला वाटतं इनोव्हेशन होतं ना, काहीतरी प्रॉब्लेम म्हणूनच इनोव्हेशन निर्माण होतं ना. तर त्यातनंच. आणि मला तर स्पिलबर्गचं वाक्य आठवतं की बेसिकली तो असं म्हणतो की उत्तम डिरेक्टर तो आहे जो त्या सगळ्या प्रॉब्लेमचं सोल्युशन पटकन काढू शकतो, तो सर्वात उत्तम डिरेक्टर आहे. तर प्रत्येक दिवशी एक प्रॉब्लेम असतो. प्रत्येक दिवशी म्हणजे आपण कितीही प्लॅनिंग केलं, काही केलं, सकाळी कळतं माती खाल्लेली आहे काहीतरी. मग त्यातनं आपण कसं सोल्युशन काढणार आणि त्या दिवसाचं शेड्यूल जे आपण केलं आहे ते कसं आपण कम्प्लीट करणार, ही कधी गंमत आहे. विदाऊट लुझिंग युअर एस्थेटिक्स, विदाऊट लुझिंग द स्टोरी, विदाऊट लुझिंग द परफॉर्मन्सेस, सगळ्या गोंधळातून शेवटी तुला त्या दिवसाचं त्या शेड्यूलमध्ये ठरवलेले 3 सीन करायचे आहेत तुम्हाला. तर ती सुद्धा खूप महत्त्वाची गोष्ट असते. आणि त्यात पण तुमचा अनुभव प्रचंड कामी येतो की हाऊ यू गोइंग टू सॉल्व्ह दॅट प्रॉब्लेम. प्रॉब्लेमला प्रॉब्लेम म्हणून बघायला तरी माणूस ओढत बसतो. प्रॉब्लेमला सोल्युशन म्हणून बघितलं ना तर माणसाला मजा येते काम करायला. खूप सारे ऑनलाईन प्लॅटफॉर्म्स आहेत, नंतर खूप सारे चित्रपट जे जुने होते ते परत नव्याने ते लोक तयार करतायत सगळं. आता आपण बघितलं गेलं तर परत तसाच नटरंग नाही होणे, म्हणजे नाही होऊ शकत. मी केलं ते नाही मला आता नाही होत. तर त्याच्यामुळे असं नाही होत का की जुने जे पिक्चर होते त्याचं कुठे ना कुठेतरी टेक्निकली आता नवीन पिक्चर तो बनवला ना की मग नाही त्याच्यामध्ये लोकांना एवढा इंटरेस्ट राहत, मग असे पिक्चर का बनवतात? तू रिमेक म्हणतेस की रिलीज म्हणतेस? रिमेकच्या तुम्ही ते बऱ्यापैकी अगेन्स्ट आहे. कारण रिमेक नाही होत. म्हणजे काय असतं ना, आपण दैवावरती विश्वास ठेवू की न ठेवू मला माहीत नाही, पण त्यावेळी त्या मोमेंटला ज्या गोष्टी घडतात, जी माणसं एकत्र येतात ती पुन्हा होतील की नाही माहीत नाही. अशा अनेक घटना असतात. नटवंगच्या वेळी मला आठवत आहे नोव्हेंबर महिन्यामध्ये नाही एप्रिल मार्चमध्ये 46 डिग्री टेम्परेचर होतं कोल्हापूरला. आम्ही नटवंग शूट करत होतो. घामाघूम. आमच्याकडे एकच व्हॅरायटी होती, ओनली फॉर सोनाली प्रिया बेडे, ओनली फॉर फिमेल. मेलला व्हॅरायटी म्हणजे काय नाही, झाडाकडे एक झाड होतं आणि अतुल कुलकर्णी याला व्हॅरायटी होती. आणि आम्ही बाकी सगळे एक झाड होतं वडाचं, त्याखाली सगळे बसायचो आम्ही. एकच झाड होतं अख्खा माळरानामध्ये. अशा वेळी अचानक संध्याकाळी 4 वाजता स्काय बदलला आणि गारा पडल्या, बर्फ पडला. म्हणजे बिलीव्ह दिस. आणि आमचा अख्खा तंबू उडून गेला. आणि त्यानंतर त्या तुटल्या तंबूमध्ये सगळी टीम जी एकत्र आली, वादळ होतं ते आणि ते सगळं उडत होतं, फाटत होतं. सगळे थांबून त्या दोघीने सगळ्यांनी बांधून ठेवलं होतं. त्यात एक मॅजिकच झालं त्या दिवशी. आणि सडनली दुसऱ्या वर्षी बघशील तर सगळ्याचं असे मोटिवेट होऊन सगळे काम करत होते. आदल्या दिवशी सगळे थकले होते, दुपारी उन्हामध्ये सगळे बसून काय होणार, पण अजून किती दिवस शूट बाकी आपल्यावर चालू होतं. आणि द मोमेंट दॅट थिंग हॅपन लाईक ते सगळे पुन्हा नाही आपल्याला हा सिनेमा कम्प्लीट करायचं. आता ती गोष्ट मी रिमेकमध्ये असे पुन्हा कशी रिमेकला मी वादळ कसं पोहोचवणार, ती घटना कशी बदलली. किंवा टाइमपास फर्स्ट जो होता, टाइमपास फर्स्ट आम्ही ना डिले केला होता. आम्हाला शूट करायचा होता जून जुलैला, तो डिले केला सप्टेंबरला. म्हटलं की नाही पाऊस थांबेल, आपल्याला छान सनलाईट मिळेल. सो आम्ही थांबलो 2-3 महिने शूटला. आणि आम्ही स्टार्ट अराउंड सप्टेंबर गणपतीच्या नंतर शूट चालू केलं. टाइमपासच्या शूटिंगमध्ये असा एकही दिवस नाही गेला त्याच्यात पाऊस नाही पडला. सो तुम्हाला अख्खा टाइमपासमध्ये तुम्हाला कुठेच ऊन दिसत नाही, सगळं असं वातावरण आहे ग्लुमी. सो हे मला वेळ लागले प्रेमाचे वगैरे सगळे गाणे नाही. पावसामध्ये ऍक्च्युली पाऊस होता, त्याच्यात आम्ही फक्त रेन मशीन थोडं ऍड केलं फॉर द कॅमेरा. कारण पाऊस हवेमुळे तो कसाही जाऊ शकतो, तर एक डायरेक्शन द्यायला पावसाला मी रेन मशीन ऍड केलं. पण तुम्ही बघा तर अख्खा टाइमपासला कुठे पाणी कळतं टपक टपक टपक. आता हे मिमेकमध्ये पद कसं त्यावेळेस जे वातावरण तयार झालं तर ते असंच होतं नाही. तर काय काय गोष्टी त्या वेळेस घडतात. शोले तर रिमेक होऊ शकत नाही.
गॉडफादरचा रिमेक नाही होऊ शकत. तर ते तसंच आहे, त्यावेळी ज्या गोष्टी घडतात ना त्या मॅजिकल असतात आणि फिल्मच्या सेटवरती मॅजिक घडतंच घडतं, अमेझिंग मॅजिक होतं. त्यामुळे मी रिमेकच्या अगेन्स्ट आहे. रिलीज नक्की करा सिनेमा, पुन्हा तोच सिनेमा परत थिएटरमध्ये दाखवा लोकांना. माझी खूप इच्छा नटरंग पुन्हा थिएटरमध्ये यावा, कारण आत्ताच्या जनरेशनला आत्ताच्या साऊंडमध्ये मल्टीप्लेक्स नटरंग बघायला खूप मजा येईल. काय तो वाचतो साऊंड थिएटरमध्ये. तुम्ही आता OTTला पाहिला असेल, थिएटरमध्ये किती जण तुमच्याकडे पाहिला काय माहिती मला, पण तो आता डिजिटाईज करून जो 4K दाखवला इट्स अ ट्वीट, आणि तो केला तर खूप छान होईल. जसं आमच्याकडे आता हे 2 सिनेमॅटोग्राफर आहेत, त्यांना फिल्म मेकिंग मध्ये इंटरेस्ट आहे, तर त्यांचे रोल मॉडेल तुम्ही आहात. तर तसं तुमचं रोल मॉडेल कोण होते? फिल्म मेकिंगमधलं कोणी नव्हतं, आणि मी हे अतिशय इमानदारीत बोलतोय, कारण मी ना सिनेमा खूप कमी पाहतो, खूप कमी. मी जास्त पेंटिंग पाहत असतो आणि डॉक्युमेंटरीज खूप पाहत असतो. मी सिनेमा खूप कमी पाहतो, अनलेस मला कुठे रेकमेंड केले की हा सिनेमा बघ. त्यामुळे मला आत्ताच्या काळात तू ह्या पिढीमधलं म्हणशील तर मला इम्तियाज अलीचं काम प्रचंड आवडतं, कारण त्यांच्या फिल्म या पोएटिक फिल्म्स असतात आणि खूप मनापासून बनवलेल्या फिल्म्स असतात, खूप डिफिकल्टीने बनवलेल्या फिल्म असतात, रस्त्यावर बनवलेल्या फिल्म्स, रिअल लोकेशनला जाऊन चमकीला अप्रतिम, हायवे अप्रतिम, जब वी मेट सुपर फिल्म. तर मला त्यांचं काम प्रचंड आवडतं. आत्ताच्या जनरेशनमध्ये जुन्या ह्याच्यामध्ये तर गुरुदत्त होतेच, विमल बाय होते, सत्यजित रे होते, हे ऑसम. ह्यांच्या फिल्म म्हणजे मी आवर्जून पाहतो. या व्यतिरिक्त लेटेस्ट रिलीज फिल्म बघशील तर माझा खूप गोंधळ होतो, मी पाहिलेल्याच नसतात आणि मला कळतच नाही ॲक्टर कोण ॲक्ट्रेस कोण होते. खरं सांगतो, जेन्युअनली सांगतो. आणि हा असं नाही की हे, पण मला मी बिलीव्ह करतो तर फिल्म माझ्यापर्यंत पोचली पाहिजे, आणि ते सिनेमा माझ्यापर्यंत पोचतो. म्हणजे अगदी सांगतो, गावातल्या मुलाची शॉर्ट फिल्म पण माझ्यापर्यंत पोचते, ज्या 10 लोक त्याच्याबद्दल बोलतात तुझी फिल्म शॉर्ट फिल्म पाहिलीस का, युट्यूबला आली बघतो, ती फिल्म पोचते. तसा सिनेमासुद्धा पोचतो. ही फिल्म तू हिंदी फिल्म तू पाहिलीस का, खूप ब्युटिफुल. किंवा इंग्लिश फिल्म ही आता आली पाहिलीस का, किंवा जुनी इंग्लिश फिल्म एखादी असेल, क्लासिक इटालियन फिल्म, बायसिकल थीफ सगळी कुठे सांगते ही फिल्म पाहिलीस का तू, तर ती मुद्दामून ती फिल्म काढून बघावीशी वाटते. तर फिल्म पोचली पाहिजे. फिल्म पोचली की ते मी ती एकदा नाही 10 वेळा बघतो, मग तर मी 10 वेळा बघतो. म्हणजे मला पहिल्यांदा बघून माझं पोट भरतच नाही, मग मला सेकंड टाइम बघायचं असतं फक्त परफॉर्मन्स, थर्ड टाइम मे बी फक्त बॅकग्राऊंड म्युझिक, फोर्थ टाइम फक्त कॅमेरा टेकिंग, अशा वेगळ्या पद्धतीने फिल्म बघतो. तर आमच्या घरी मला माझी बायको बोल होते, तू एक फिल्म किती वेळा बघतो, मला 10 वेळा पाहिजे. तर पुन्हा किती वर्षांत बघीन मला माहित नाही, एकदा 10 वेळा पाहिजे ते बसते इथे. सर, आणि मला असं एक विचारायचं होतं की आपण जेव्हा कुठली पण फिल्म बघतो तर काय काय असं होतं की स्टार्टिंग बघून असं वाटतं अरे यार तर बोर आहे, तर आपण कशा प्रकारे आपल्यामध्ये इम्प्रूव्हमेंट केली पाहिजे की आपल्याला म्हणजे फिल्म बघताना एक पर्स्पेक्टिव्ह बदलला पाहिजे की आपण कशी फिल्म बघितली पाहिजे, म्हणजे ऍक्च्युअली की म्हणजे थोडा इंटरेस्ट घेऊन. मी जेन्युइन सांगू, फिल्म कशी पाहिली पाहिजे याचे सुद्धा वर्कशॉप्स आहेत, पण ते वर्कशॉप आता महाराष्ट्रात 14 करोड लोक आहेत, भारतामध्ये 150 आता आपण होऊ खूप लवकरच करोड. किती जणांचा वर्कशॉप येणार तुम्ही सिनेमा कसा पाहावा, बघ सिनेमा कसा पाहावा हे जो माणूस शिकेल त्याच्यामुळे सिनेमा चालणार आहे का. मला वाटतं सिनेमा कसा पाहावा हा सिनेमाचा आनंद कसा घ्यावा त्याचा भाग आहे, आणि ते काही लोकांना तो घ्यावासा वाटतो. तर त्यांच्यासाठी ते आहे की सिनेमा कसा पाहावा, सिनेमाचा आनंद कसा घ्यावा, आणि तो खूप अप्रतिम विषय. म्हणजे जसं म्हटलं मला सिनेमा माझ्यापर्यंत पोचला, मी त्याचा आनंद घेतो, मग तो मी 10 वेळा पाहतो, मी तो सेलिब्रेट करतो, मी तो एन्जॉय करतो तो सिनेमा, मला प्रचंड आवडतं ते. पण बाकी सगळ्यांना आपण सांगू शकत नाही, शिकवू शकत नाही सिनेमा कसा पाहावा, नाही सांगू शकत. जसं एखाद्या माणसाला अभंगामध्ये आनंद येतोय, त्याला अभंगात काहीतरी शिकायचं आहे, अभंग त्याला समजून घ्यायचं आहे, तर ती माणसं मोजकी असते. एखाद्या माणसाला उर्दू शिकायचं असेल आणि तुला उर्दू भाषेचा आनंद घ्यायचा आहे, ती माणसं काही मोजकी असते. पण म्हणून आपण सगळ्यांना त्यात पकडू नये, आपण त्यांना अभ्यासक म्हणू, सिनेमाचे अभ्यासक म्हणू, उर्दू भाषेचे अभ्यासक म्हणू, अभंगाचे अभ्यासक म्हणू, ज्यांना हे आवडतं. आणि ते असे जर अभ्यासक तयार झाले तर अशी एक साखळी तयार होईल की प्रत्येक अभ्यासक अजून 100 अभ्यासकांना तयार करेल की सिनेमा असा पाहावा. पण ही खूप मोठी लांब गोष्ट आहे. तर मुळात बेसिकली जो उत्तम सिनेमा असतो ना तो सगळ्यांना पहिल्या फिल्मपासून आवडतोच आवडतो. गंमत शोले पहिला आठवडा चालला होता सिनेमा, लोकांना नव्हता आवडला, सेकंड आठवडा लोकांना आवडायला लागला सिनेमा. का? आपल्याला काहीच माहित नाही,
तो आपल्याला उत्तरच नाही. प्रेक्षकांना सिनेमा का आवडेल हे अजूनही कोणत्याही नेमण्यात आला की कुठे छाती टिप्पणी सांगता येणार नाही. हां, काही ठोकताळे आहेत, काही अंदाज बांधता येऊ शकतात. लेटेस्ट जे काय चालू आहे आजूबाजूला त्यातलं की आता लोकांना कदाचित ही गोष्ट आवडते, या टाईपचे लोक सिनेमा पाहायला लोकांना आवडते, या टाईपचं गाणं लोकांना याचा आपण अंदाज बांधू शकतो. पण नॉट नेसेसरी बी शुअर की तेच आवडेल का उद्या. नॉट नेसेसरी, काही समजू शकतो. आज तुम्ही बघा ना, सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर बरेचसे जे आहेत ते 5-5, 6-6 महिन्यानंतर बदलत आहेत. तेच नसतात, काही वेगळे लोक येतात. पण त्यांना सुद्धा स्वतःला अपडेट करावं लागतं ना. आपलं ऑडियन्स पण खूप सतत अपडेट होतं का ते त्या प्रकारचं एंटरटेनमेंट पाहतोय. म्हणजे आपण तेवढं पाहत नाही. म्हणजे मला मी तर म्हणतो दिग्दर्शक म्हणून मी जितके सिनेमे पाहत नाही तितका माझा ऑडियन्स बघतोय. तो माझ्यापेक्षा हुशार आहे. तर मी एखादा सिनेमा चालू करायच्या आधी मला खूप अभ्यास करावा लागतो की आता नेमकं आजूबाजूला माझ्या चालू काय आहे, नेमकं लोकांची आवड निवड काय आहे. मग त्यात मी त्यांना तेच न देता वेगळं कसं देऊ शकतो. हा महत्वाचं, तेच न द्यायचं, त्यांना वेगळं द्यायचं. कारण त्यांची टेस्ट बदलते पुढच्या महिन्यामध्ये. मी आता सिनेमा चालू केला तर माझा सिनेमा पुढच्या वर्षी रिलीज होणार आहे. तर मला पुढच्या वर्षीचा विचार केला पाहिजे 2026 मध्ये मे बी काय होऊ शकेल याचा मला आता एक बेसिक अंदाज बांधला पाहिजे. दॅट्स अ ट्रिक. सर, तुमची ॲडवाईस आमच्यासाठी आणि आमच्या ऑडियन्ससाठी काय असेल? सी, यू आर लकी. यंगस्टर खूप लकी आहे. तुम्हाला प्रचंड चॉईसेस असतात. हा झाला गुड न्यूज. नाव देअर इज अ बॅड न्यूज. तुम्ही खूप लकी आहे, तुम्हाला प्रचंड चॉईसेस समोर. ही तुमची बॅड न्यूज पण आहे. तर तुमची गुड न्यूजच तुमची बॅड न्यूज आहे. आम्हाला लिमिटेड चॉईस होती, लिमिटेड चॉईसेस होते. त्यामुळे आम्हाला त्या लिमिटेडमध्ये एक पटकन चूज करता आलं. आमच्याकडे 5 चॉईसेस होते, तुमच्याकडे 5000 चॉईसेस आहेत. तर ते तुम्हाला अजून डिफिकल्ट करून टाकतं की त्यात मी काय निवडू. मला स्पेसिफिक सगळ्यांना सांगावं वाटतंय की चूज वन विच यू लाईक द मोस्ट. हे तुम्हाला आतून वाटतं की हे मी करू शकतो. त्यासाठी तुम्हाला 4-5 वेगळ्या गोष्टी करून बघाव्या लागतील. ते पण तुम्हाला तो एक गोष्ट सापडणार नाही. तुम्हाला हे पण करून बघावं लागेल, हे पण करून बघावं लागेल, हे पण करून बघावं लागेल. मग तुम्हाला कळेल की नाही मला हे जास्त आवडतं. हां, आता जे मला एक गोष्ट जास्त आवडते आहे, उद्या किती वादळ येऊ, पूर येऊ, संकट येऊ, तीच गोष्ट करा. मग पण बदलू नका. एक वर्ष ह्याच्यात काय होतच नाही माझ्याशी, यार पैसेच मिळत नाही मला किंवा नाव मिळत नाही असं. मग त्या गोष्टीच्या मागे लागतं तर चांगलं. आता बघा, आमच्याकडे फक्त फिल्म मेकिंगच होतं ना, चित्रपट मेकिंग. आता काय काय आलं, वेब सिरीज आलं, मिनी वेब सिरीज आली, ऑनलाईन शो हे आले, मूवीज आल्या, यूट्यूब मूवीज आल्या, यूट्यूब वेब सिरीज आली, केवढं काय काय आलंय ना. असं नव्हतं आमच्या फक्त चित्रपट करायचं एवढंच होतं मनामध्ये. त्यावेळी असं तर मी पण कन्फ्युज झालं असं, मी स्वतःचं युट्यूब चॅनल सुरू करू का मी सिनेमा करू, कारण सगळीकडे बेसिक नाव तेवढंच मिळतं. आमच्याकडे सिनेमा होता, आम्ही सिनेमा गेला. आता चॉईस आहेत लोकांकडे. तुला स्टार्ट माय ओन यूट्यूब चॅनल, क्रिएट माय ओन IP आहे, म्हणजे इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी. का मी स्वतःचा सिनेमा करू, का मी वेब सिरीजच करू, का मी वेब सिरीजसाठी मिनी वेब सिरीज करू, का मी चित्रपट करू. चूज वन अँड डू वन. थँक्यू सो मच सर. आज आम्हाला खूप काही जेन्युइनली शिकायला मिळालं आणि तुमच्याशी बोलून खूप मोठी अपॉर्च्युनिटी होती. थँक्यू व्हेरी मच.